आजच्या दिवसाची सुरुवात झाली या सुंदर फुलापासून. तर नमस्कार मित्रांनो, मी अनुप आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आपल्याला महत्त्वाचं काम होतं, म्हणजे हैदराबादसाठी जे मटेरियल काढलं होतं ते आपल्याला या गाडीला लोड करायचं होतं आणि गाडी देखील सकाळीच आली होती. आपण पण लगेच आपली तयारी उरकून भरायला घेतलं. हा अल्पिनिया रेड जिंजर आपण सिलेक्शन करून 5,000 बाजूला काढून ठेवला होता आणि तोच या गाडीला लोड करायचा होता. अल्पिनिया सोबतच आपण मॉन्स्टेरा देखील 5,000 सिलेक्शन करून या गाडीला लोड करणार होतो. मॉन्स्टेरा देखील आपण सिलेक्शन करून पेपर पॅकिंग करत होतो, कारण गाडी जाणार होती हैदराबादला. बरेच दिवस झालं अँथोरियम बद्दल काय दाखवलं नव्हतं, म्हणलं आज दाखवूया. तर अशा पद्धतीने सगळं आता पॉटिंग चालू आहे बघा मित्रांनो. आपल्या 35 एकरच्या नर्सरीला वॉटर सप्लाय म्हणजेच पाणी सप्लाय जिथून केलं जातं ते हेच शेततळ मित्रांनो. या ठिकाणावरून सगळं आपल्या 35 एकरला पूर्णपणे पाण्याचं नियोजन केलं जातं. आता आंबे काढायचे चालू होते नर्सरीमध्ये. हा हापूस आंबा आहे, विक्रीला सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो. ऑफिस समोर गेलो, बघितलं तर ही गाडी आली होती भरायला. ही कुणाची गाडी आहे ते तुम्हाला मी शेवटला सांगतो. आपल्या कामगार वर्गाने देखील व्लॉग मध्ये येण्याची एक इच्छा व्यक्त केली. ती इच्छा पूर्ण करून आपण ही गाडी कोल्हापूरसाठी रवाना केली. हैदराबादच्या नर्सरीसाठी आपण 1,000 स्पॅथिफिलम साईडला काढून ठेवला होता आणि तोच आता पेपर बॅग पॅक करायचा होता, कारण तो या गाडीला आपल्याला लोड करायचा होता. क्वालिटी वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने आहे मित्रांनो. 5 इंची पॉट मधला हा स्पॅथिफिलम आहे. बॅग पॅक करून झाल्यानंतर तो आपण मोजून गाडीमध्ये भरायला सुरुवात केली. दुपारी आलेली गाडी देखील भरून झाली होती. ही गाडी होती मित्रांनो विराज जंक्शन कोगनोळी यांची आणि या गाडीमध्ये सगळं लँडस्केपिंग व्हरायटीज होत्या. तर असा होता आपला आजचा दिवस. भेटूयात पुन्हा, तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.